सर्वांना सुप्रभात. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आज खरोखर ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये, ठाणे शहरामध्ये शोककळा पसरलेली आहे की ठाणे स्टेशन, गोखले रोड, गावदेवी मैदान, ठाणे महानगरपालिका ओव्हरहेड वॉटर टँक या ठिकाणी असलेली भाजी मंडई जी 10 वर्षापूर्वी ठाणे महानगरपालिकेने शासकीय धान्यगृह भंडार होते 2 ते तोडून त्या जागेवर भाजी मंडई प्रस्थापित केली आणि गोखले रोडमधील गावदेवी मैदान मार्केट जे भाजी मंडई उघड्यावर बसायची त्यासाठी एक अधिकृत इमारत भाजी मंडई तळ अधिक 2 मजली आणि त्याच्यामध्ये खाली पार्किंग, बेसमेंट अशी व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारची विकास कामं करताना मी सातत्याने कालपासून 2-3 वेळा लाईव्हवर बोललेलो आहे. ह्याला प्रशासनाचा नातर्केपणा तर आहेच, शिवाय ठाण्यातील सार्वभौम लोकनेते ज्यांना म्हणतात ते मुख्यमंत्री पदावर राहिलेले आहेत, माजी आहेत आणि आता उपमुख्यमंत्री आहेत, शिवाय पालकमंत्री, नगरविकास महाराष्ट्र शासन आहेत, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन आहेत आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे शहरातील वाघळे स्थित प्रभागातील ते नागरिक आहेत. ठाणे महानगरपालिका आम्ही आत्ता पाहत नाही, तो पार ग्रामपंचायत, नगरपरिषद ते महानगरपालिका स्थित होईपर्यंत आम्ही पाहत आलो आहे. दिवंगत कामगार चांगू शिंदे यांनी स्थित ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका बसवणं, महानगरपालिका बसवणं धुरंधर कष्ट केले. कामगार वर्ग आणून लावला, बसवला. 2 नगरसेवक 70च्या दशकात दिले कामगारांना घडवण्यासाठी. कामगारांसाठी म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक प्रस्थापित केली. दादाजी कोंडे स्टेडियम पूर्ण झोपडपट्टी उठवली. महात्मा फुले नगर, खाटण रोड, लफाटाचा वसवली. '82-81 मध्ये बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती, कामगार संघटनाबरोबर आंबेडकरी चळवळ पण जोपासली. 82 मध्ये धुरंधर असं मोठं बुद्धविहार जोशी बेडेकर कॉलेज इथे बांधलं आणि त्यात 83 मध्ये 82-83 मध्ये दशकात शेषपाल कंपाऊंड या आजच्या गावदेवी मैदानाच्या आगीवरून खाटण रोड, लफाटा तळामधली शेषपाल कंपाऊंडमध्ये लाकडाच्या वाकरीला लागलेली आग ही आठवण करून देते. गावदेवी मैदानाची आठवण करून देते की त्या 82-83 दरम्यानची घटना. नशीब वखारी लाकडाच्या होत्या, तिथं वसाहत नव्हती आणि सफाई कामगारांच्या लफाडाची चाळीच्या वसाहत. तिथून सुरुवात 10 आणि 10 20 चाळी, 400 कामगार नाही, 400 2000 कामगार वसाहतीचे लफाटा चाळीमध्ये राहत होता आणि अशा ठिकाणी दुर्धर आग लागली. त्यावेळेस नशिबाने दिवंगत कामगारांचे चांगू शिंदे भलं मोठं बुद्धविहार बांधलं होतं. त्या सर्व लफाटाला पहाटे आग लागली. पहाटे 3 वाजता आग लागली. 3 ते 4च्या दरम्यान आग लागली आणि संपूर्ण जवाहरबाग फायर ब्रिगेड होतं जुनं, आत्ता नाही आहे तिथे. जवाहरबाग आत्ता आहेत दत्त म्हणजे ते जवाहरबाग फायर ब्रिगेडमुळे एक मुख्य फायर ब्रिगेड होतं. त्या फायर ब्रिगेडचे बंब लगेच आले. आग रात्रभरात आटोक्यात आणली. पहाटे 3 वाजता लागली. 5-6 वाजेपर्यंत ती पेटत होती, ती विझवली आणि ह्या जिवंत आकाच्या भीतीने संपूर्ण लफाडाचा कामगार वर्ग बुद्धविहारमध्ये आपलं जमीन जुमला सामान घेऊन स्थलांतरित झाला.
ज्यावेळेस आग आटोक्यात आली त्यावेळेस सर्व कामगार वर्ग आपापल्या घरामध्ये गेला. त्या दिवशी कोणाचं जेवण झालं नाही, काही झालं नाही त्या दुसऱ्या दिवशी सकाळी. त्यामुळे चांगू शिंदेचं कार्य एवढं मोठं आहे की प्रचंड आग लागली, खाटलोड विभागात लपट जायला, आणि त्यातील कामगारांना वाचवण्यासाठी भलं मोठं बुद्धीवर स्थित बांधलं होतं म्हणून आज त्यांचा जीव वाचला. नंतर पहाटेच्या अग्नितांडवमध्ये 2000 कामगार वर्ग राहतोय. काय झालं असं धुरंधर त्याला माहिती. दादोजी कोंडे स्ट्रीट वसाहत उठवली, तिथे बसवली. ह्या इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे हे गावदेवी मैदान आगीचं स्थित्य आहे, जे धान्य भंडार आहे, भाजी मंडई बांधली होती. तिथे अनेक गुजराती मारवाडी व्यापार वर्गांना कपड्यांचा उद्योगधंदा करायचा. आज मी ठाण्यामध्ये विस्तृत जे आगीचं तांडव, गावदेवी भाजी मंडई अग्नीचे तांडव, आज ठाण्यामध्ये जे काही बातमी दिली आहे, भाजी मंडई आगीचे तांडव, भाजी मंडई आगीचे तांडव, भाजी मंडई आगीचे तांडव, हे विस्तृत बातमी वाचली. आणि त्यामध्ये धुराचा लोट एवढा होता की आमचे फायर कर्मचारी एका सुरक्षेला पहिल्या माळ्यावर वाचवायला गेला, तो तिथेच अडकून धुराच्या लोटामध्ये गुदमरून मेला. एक सुरक्षा कर्मचारी पण मेला कोंडून. तिथे आमचे कर्मचारी पष्टे आणि दुसरे हे वरती गेले पाहिजे, दोन्ही कर्मचारी मृत पावलेले, धुराच्या गुदमरून, श्वासोश्वास गुदमरून मृत पावलेले. महापालिकेचे अक्षरशः वस्त्रहरण झालेलं आहे. ठाणे महानगरपालिकेचं अक्षरशः वस्त्रहरण झालेलं आहे. काळूराम, काय नाव आहे, काळूराम गाडेकर असे सुरक्षा अधिकारी आहे, आणि सागर शिंदे मला भेटलेले आहेत. सागर शिंदे आमचे फायर कर्मचारी आहेत. असं कर्तव्य बजावताना एखाद्याला वीर मरण येतं, त्याला शौर्यपत्र मिळतं, त्याला मदत मिळते, आर्थिक नुकसान भरपाई मिळते, आर्थिक, या सगळ्या गोष्टी होतात. या सगळ्या गोष्टी होत असताना हे बघा प्रचंड धुराचे लोट आहेत, फोटो आहेत, आणि खाली आमचे माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री हे दौरे करून बघतायत. आणि पलीकडच्या दुसऱ्या पेपरमध्ये पानावरती माननीय विधानसभा आमदार भारतीय जनता पार्टी हे आहेत, केळकर साहेब आहेत. केळकर साहेब भारतीय जनता पार्टीचे सत्तेतले आमदार जरी असले परंतु चुकीच्या गोष्टीवरती थेट बोलतात. सत्तेतून सत्ताधारी असून सुद्धा ते ओरखाडे ओढतात, मागे हटत नाहीत. त्यामुळे मी त्यांना आदरपूर्वक त्यांच्याबरोबर, त्यांचे कामगार मित्र आहेत युनियनचे, आमच्या युनियनचे कामगार मित्र असल्यामुळे त्यांच्यासोबत मी नेहमी असतो, सगळ्यांबरोबरच असतो. माननीय संघर्षवादी विचारवंत जितेंद्रजी आव्हाड असतो, एकनाथराव शिंदेजी आव्हाड आमचे आहेत, माझ्या युनियन सल्लागारवर एकनाथ शिंदे आहेत, नरेश मस्के आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत. अभियंता युनियनचे जितेंद्र आव्हाड सल्लागार आहेत, कामगार कर्मचारी युनियनचे एकनाथराव शिंदे सल्लागार आणि स्टेम प्राधिकरणाचे नरेश मस्के आहेत. तर अशा प्रकारचं हे आगीचं तांडव हे गावदेवी मंडईमध्ये झालं, जे नियमबाह्य घटनाबाह्य आहे. या सर्वची जबाबदार जो कोणी सहाय्यक आयुक्त आहेत, आत्ताचे नव्हे, मागील जेवढे सहाय्यक आयुक्त होऊन गेले 10 वर्षातले सगळं बिस्तारा काढा, फाईल काढा, रेकॉर्ड काढा. जे अधिकारी होते, स्थावर मालमत्ता अधिकारी होते, हे सर्वस्वी या गोष्टीत आगीच्या आजच्या जबाबदार आहेत. स्थावर मालमत्ता अधिकारी कोण? महेश आयरने हे सहाय्यक आयुक्त कशा प्रकारे होते सगळ्यांना सांगायचं इतिहास. आज ते जेलमध्ये आहेत. कॅप्टन फाईल अशोक खरातांच्या त्या घोडबंदर एका बाईला घेऊन ते जेलमध्ये आहेत. अशी पापं येतात उघड, आणि त्या पापाचं फलित आज आग लागलेली आहे. त्यामुळे हे सुद्धा गुन्हा महेश आयरनवर येतो. कारण ज्या प्रकारे गाय वाटप झाली, हे पैसे घेऊन झालेली आहे. भाजी मंडईवाल्यांनी दिलेले गाय परस्पर
जर करारनाम्याचा भंग करून कापड गुजराती व्यापाऱ्यांना दिले असेल तो कराराचा भंग होतो. त्यामुळे ज्या गाय वाटपाने गाय दिलेत त्यांचे करारनामे रद्द करा आणि ते गाय रद्द करा. माननीय आयुक्त संजयजी केळकर आणि विरोधी पक्षनेता शाहनू पठाण आहेत, हे बरोबर आहेत बघायला. आणि मी पेपरातली घटना वाचून दाखवतो. अधिकाऱ्यांना कुटुंबातील सहकाऱ्यांना नोकरीत घ्या. माननीय मुख्यमंत्री माजी आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री याने जे काही 10 लाख रुपये आर्थिक सहाय्य जाहीर केलं, मी सांगू इच्छितो की जो कोणी सागर शिंदे आहे तरुण दिसतोय आणि ते दुसरे जे कोणी आहेत सुरक्षा रक्षक नाव आहे काळूराम गाडेकर सुरक्षा रक्षक आहे आणि सागर शिंदे हा कर्मचारी आहे फार ऑफिसरचा. तर या लोकांना त्यांचं सेवा पाहता सागर शिंदे तरुण आहेत, 58 वर्षाचा सेवा कार्यकाल पाहता ते कॅल्क्युलेशन करून त्यांना कमीत कमी 1 करोड रुपये महापालिकेने द्यावे. कारण ते जर जिवंत असते तर त्यांच्या सेवा कार्यकालानुसार त्यांचं तेवढं वेतन भरतं आणि वेतन भरल्यानुसार त्यांचं या वीरमरणमुळे त्यांची सेवा आत्ता संपुष्टात आली मृत्यू झाल्यामुळे. त्यामुळे त्यांच्या भविष्यातील कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी 1 करोड आर्थिक निधी द्यावा आणि त्यांच्या कुटुंबाला पैकी वारसा हक्क द्यावा. तसंच गाडेकरच्या कुटुंबाचंही आहे, जो काही सेवेच्या नियमानुसार भरतं ते द्यावं आणि वारसा हक्क द्यावं. महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचाऱ्यांची ही मागणी आहे. आज महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी आज सकाळी तयारी झाल्यानंतर दौरा कवर जाणार आहे आणि बघणार आहे, त्या मृत कुटुंबियाची भेट घेणार. एक महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना युनियन, महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन प्राधिकरण युनियन आणि सफाई कामगारांचा मुलगा आहे आणि कार्यकारी अभियंता म्हणून सेवेत काम करताना मला कामगारांबरोबर आस्था आहे. म्हणून मी सातत्याने त्यांच्यासाठी लढत आहे, त्यांच्या प्रश्नासाठी लढत आहे, कामगारांच्या प्रश्नासाठी लढत आहे, सफाई कामगारांच्या प्रश्नासाठी लढत आहे, कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांसाठी लढत आहे, कामगारांच्या घरासाठी लढत आहे. तर अशा प्रकारचं दुर्दैव संकट येत असेल तर महानगरपालिकेची लक्तरे आज वेशीवर आहेत. त्यामुळे या सर्वस्व जबाबदार ठाण्याचे लोकनेते जे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री पालकमंत्री एकनाथराव शिंदे हे जबाबदारी आहेत. कारण हे जे काही प्रस्ताव होतात ते टक्क्याचे होतात. आता भाजी मंडईचं झालं, गावदेवी भुयारी पार्किंग योजना. गावदेवी हे एकच मैदान आहे ठाणे शहरामध्ये, तिथेही जयस्वाल साहेबांच्या कालखंडामध्ये हरकती असताना भुयारी पार्किंग केलं. या भुयारी पार्किंगला पण भविष्यामध्ये धोका होऊ शकतो हे जाणायला पाहिजे. गावदेवीमध्ये जे काही फायर ब्रिगेड होतं, जवळजवळ मला वाटतं 8 बंब, एक इमारतच होती तिथे कर्मचारी राहतो, 8 बंब असायचे. आज ते बंब विविध प्रभाग समितीमध्ये विभागल्यामुळे आज मुख्य अग्निशमन केंद्र हे पाचपाकडी स्थित कार्यालयामध्ये असावं, हे जवाहरबागमध्ये असावं, हे कोपरीमध्ये असावं, हे वाघळेमध्ये असावं, हे सावरकर नगरमध्ये असावं, हे वर्तक नगरमध्ये असावं, महाजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये असावं, कळवा खारेगावमध्ये असावं, मुंब्र्यामध्ये असावं आणि दिव्यामध्ये असावं. अशा प्रकारे 9 प्रभाग समितीने फायर ब्रिगेड असायला गरजेचं आहे. मागच्या 10 वर्षामध्ये आपण नवीन फायर ब्रिगेड ऑफिसेस कार्यालय बांधलेली आहेत. दिव्याला बांधलं का म्हणजे मुंब्र्याला बांधलेलं आहे, दिव्याला नाही आहे, दिव्याला बांधावं. कळव्याला फायर ब्रिगेड ऑफिस नाही आहे, कळव्याला बांधावं. उदळसर प्रभाग समितीमध्ये ऑफिस नाही आहे, फायर ब्रिगेड तिथे बांधावं. जवाहरबागला बांधावं, कोपरीला बांधावं, वाघळेला बांधावं. वाघळेला आहे, कोपरीला नाही आहे. वर्तकनगर सावरकरला नाही आहे, महाजिवडा मानपाड्याला आहे, मानपाड्याचं आहे. तर अजून पुढे बाळकुम घोडबंदर चायना क्रीकजवळ एक फायर स्टेशन व्हावं, अशा प्रकारे नियोजन संकल्पना व्हावी. आज इमारती, मी कालच त्याच्यावर बोललो आहे,
लाईव्हमध्ये सकाळीच एक घटना पुरं की ठाण्यामध्ये विकासाच्या बाबतीत 70 माळ्याच्या इमारती होतात. पहिल्या 21 माळ्याच्या व्हायच्या, 25 माळ्याच्या होत्या, 30, 40, 50, 60 माळ्या होत्या. एवढं फार क्षमता आपल्याकडे नाही आहे. तर तेवढी क्षमता तयार करा. तोपर्यंत नवीन इमारतींना परवानगी देऊ नका असं मी म्हटलेलं आहे. मी पेपर वर्तमानमध्ये देणार, आयुक्तांची भेट घेणार आहे. त्यामुळे हे सर्व विदारक स्थिती आहे. आणि या दुःखद प्रसंगी या संपूर्ण कुटुंबियांच्या महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, संपूर्ण महानगरपालिका कर्मचारी वृंद, संपूर्ण सफाई कामगार वर्ग आणि संपूर्ण ठाणेकर महानगरपालिका नागरिक, पूर्ण ठाणेकर नगरातील नागरिक यांच्या दुःखात सहभागी आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.